हाय यूट्यूब फ्रेंड्स, आज मी आलेले आहे तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन. दुधी भोपळ्याची भाजी. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे जिरे. भोपळ्याची अशी आपण आता सगळी साल अशी काढून घ्यायची आहे आणि बारीक पीसेसमध्ये असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघू शकता तुम्ही, हे असे बारीक कट करून घेतलेले आहेत मी भोपळ्याचे. वाटण तयार करणार आहोत आपण. यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जरासं मिरच्या टाकलेल्या आहेत, धुवून घेतलेल्या आहेत मी मिरच्या. लसूण टाकणार आहोत, जिरे टाकणार आहोत आपण. तर हे बघू शकता तुम्ही, हे मिरचीचं वाटण मी लसूण, जिरे आणि मिरची वगैरे बारीक करून घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे इथं. हे बघा, आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कढईमध्ये. त्यामध्ये आपण घालूया जिरे, मोहरी, मिरचीचं वाटण टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला. मी हिरवी मिरची भरपूर घेतलेली आहे कारण आमच्यात झणझणीत भाज्या आवडतात. त्यामुळे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. आपण बनवणार आहोत हे विदाऊट पाणी, म्हणजे पाणी न घालता वाफेवरचा, फक्त वाफेवर शिजणारा भोपळ्याची भाजी बनवणार आहे आपण हिरव्या मिरचीची. यामध्ये मी घातलेली अशी हळद, कोथिंबीर चिरलेली. याचं सगळं असं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यात ॲड करूया कट केलेला भोपळा. असं भोपळा सगळं टाकून घ्यायचं आहे भाजीच्या ह्याच्यात कढईत आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी हे असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, फक्त वाफेवरच हा भोपळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यात. जाडसर शेंगदाण्याची कूट घालते मी यामध्ये. हे बघा, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण आम्हाला आवडतं त्यामुळे मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करते. हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून ना आपण एक 10-15 मिनटं मीडियम गॅसवरती पूर्ण अशी भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची. कमी गॅसवर ठेवायचं. हे पाणी जराही ॲड करायचं नाही आहे. हा होतोय मग आपला तयार वाफेवरचा हिरव्या मिरचीचा मस्त झणझणीत भोपळ्याची भाजी आपली तयार होतीये. मी तयार झाल्यानंतर तुम्हाला अजून एकदा परत व्हिडिओ करून दाखवते. बघू शकता तुम्ही, आपण पाणी घातलेलं नाही आहे अजिबात. तरीही असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे यामध्ये आपल्याला. अशी ही भोपळ्याची भाजी तुम्हीही नक्की करून बघा एकदा. चपातीवर किंवा भाकरी बरोबर एकदम छान लागते खायला. कशी वाटली मग माझी आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हाय यूट्यूब फ्रेंड्स, हे बघू शकता तुमचं शाकाहारी लोकांचं जेवण कसं आहे ते, आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही माझी वाफेवरच्या दुधी भोपळ्याची रेसिपी. कमेंटमध्ये नक्की सांगा. या जेवण करा यूट्यूब फॅमिली. ओके, बाय.